रामकृष्ण हरी. रामकृष्ण. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यातील हे उमरत 14वं गाव आहे. 16वं गाव आहे का? 15वं तुमचं 15 आणि हे 16वं गाव आहे. 15वं गाव बेलखेडा आहे. बेलखेड्याला सुरुवात झालेली आहे. प्रचारक मंडळी सर्व काही मंदिरामध्ये आलेले आहे. आपण या ठिकाणी प्रचारक आमचे दत्ताभाऊ ढोणे दहेगावून आलेले आहेत. छगन बाबा आलेले आहेत. करंजीहून पण आलेले आहेत. गावकरी सर्व या ठिकाणी इच्छुक आहेत, उपस्थित आहेत. त्यांना श्रीफळ द्यायचं आहे. त्याचे काही कार्यक्रमाचं कसं नियोजन आहे आमचे दत्ताभाऊ या ठिकाणी सांगतील. त्यांना मी अशी विनंती करतो. क्षेत्र बेलखेडा या ठिकाणी 30 साधक या पेरणीच्या काळामध्ये सुद्धा बसलेले आहेत. कारण संकल्प कोणाचा आहे? सिद्ध संकल्पाचा दाता नारायण. संकल्प करणारा त्या ठिकाणी निष्काम आहे. आयुष्यभर त्यांनी परमार्थ केलेला आहे. या सर्व जड जीवाला अध्यात्म क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी देवाच्या भक्तीमध्ये लावण्याचं कार्य आयुष्यभर बाबांनी केलेलं आहे. आणि बाबाचा जो काही संकल्प आहे तो माऊली त्या ठिकाणी पूर्ण करीत आहेत. कारण संकल्प करणारा जर त्या पात्रतेचा असेल तर ते कार्य अतिशय जोमानं उंचीच्या शिखरावर त्या ठिकाणी जात असतंय. बाबाची उंची फार मोठी आहे. बाबाच्या जवळ गेल्याच्या नंतर कळतंय. आता आमच्या जीवनामध्ये बाबाचा सहवास आम्हाला लाभला हे आम्ही भाग्य समजतो. कारण बाबाच्या जवळ गरीब श्रीमंत लहान मोठा कोणत्याच प्रकारचा भेद नाही. ते त्या विरक्तीच्या पलीकडे गेलेले महात्मे आहेत. आणि असे महात्मे आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह त्यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. ही संकल्पना त्यांचीच आहे. आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आतापर्यंत 15 गावामध्ये अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये त्या ठिकाणी शांततेमध्ये आणि सर्वांच्या सहभागामधून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या ठिकाणी चालू आहे. आणि आता हे तुमचं 16वं गाव आहे. गाव अतिशय छोटस आहे. पूर्णा नदीच्या तीरावर सुंदर असं पवित्र असणारं उमरत या ठिकाणी आज बाबा आलेले आहेत. भाऊराव महाराज आलेले आहेत. करंजीहून आमचे शिवाजी ढोणे आलेले आहेत. हे सर्व प्रचारक आमचे. विशेष म्हणजे या पारायण सोहळ्याची माहिती आजपर्यंत हजारो लोकांपर्यंत ज्यांच्यामुळं गेली ते असणारे आपले सज्जन महाराज सायखेडकर. विशेष कार्य त्यांचं आहे. त्यांच्यामुळं जिनमध्ये काय घडतंय प्रत्येक अपडेट ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. आणि या सोहळ्याचं काका एक वैशिष्ट्य आहे. हा निष्काम सोहळा आहे. यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. सोहळ्यामध्ये पालखी आहे. पालखीमध्ये पवित्र ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. पालखीमध्ये कोणत्याही प्रकारची पेटी नाही. कोणत्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा त्या पालखी व्हायचा नाही. ही सर्वात मोठी आचारसंहिता आहे. जिंतूर तालुक्यामध्ये हा निष्काम असा असणारा परमार्थ बाबाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. कोणी 1 रुपया सुद्धा तुमच्या गावात पालखी आल्याच्या नंतर व्हायचा नाही. 1 रुपया वर्गणी करायची नाही. फक्त एकच विनंती आहे, तुमच्या गावामध्ये जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी पारायणाला बसायचं. काहीच नाही. सकाळी 2 तास द्यायचे. 2 तासामध्ये पारायण होतंय. आणि पारायण झाल्याच्या नंतर आपल्या घरी जेवण करायचं, आपल्या शेतामध्ये जाऊन काम करायचं. संध्याकाळी बेस्ट हरिपाठ करायचा. बाकी याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. आणि राहिला प्रश्न शेवटच्या काल्याच्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या घरी स्वयंपाक करायला लावायचा. आपल्या घरी 5 माणसं असतील तर आपण 7 माणसात स्वयंपाक मंदिरावर करून आणायचा. या ठिकाणी वरण बनवायचं, घरून पोळ्या बनवून आणायच्या आणि तोच महाप्रसाद म्हणून या ठिकाणी सर्वांना वाटून टाकायचा. आणि राहिला कीर्तनाचा प्रश्न, कीर्तनकार मंडळी या ठिकाणी मोफत येतील, वादक मंडळी मोफत येतील, त्या ठिकाणी गायक मंडळी मोफत येतील. कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. स्वस्त आणि मस्त असा असणारा हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. यामध्ये 1 रुपया खर्च नाही. फक्त एकच काम करायचं तुम्ही. आता या ठिकाणी श्रीफळ घेतल्याच्या नंतर गावामध्ये जायचं, प्रत्येक जणांची लिस्ट करायची आणि त्याला विनंती करायची. वाटल्यास त्याच्या पाया पडा, माऊली समजून पाया पडा की बाबा फक्त एकच काम करा. छगन बाबा आपल्या गावाला आले होते. त्यांची एकच अपेक्षा आहे जीवनामध्ये, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. तुम्हाला त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. विराट रूप ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत रूपामध्ये सांगितलेलं आहे. जीवन जगत असताना कशा प्रकारे जीवन जगायचं. आपल्याला मरण या मरणातून मुक्त व्हायचं असेल तर ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं असं गूढ अध्यात्म आहे. आणि एकच उद्देश आहे आमचा, दुसरा काहीच नाही. हा सोहळा प्रसिद्धीसाठी नाही, नावासाठी नाही, काहीच नाही. फक्त प्रत्येक घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिजे आणि प्रत्येक
माणसापर्यंत ज्ञानेश्वरीचं वाचन झालं पाहिजे, हाच उद्देश आहे, दुसरा कोणताही उद्देश नाही. आणि या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ज्ञानेश्वरी पारायणाला बसा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोधविले. या ठिकाणी पुण्य फळा आले बहुत दिसा आणि भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख तो झालो कैसा संत चरण पावलो. या ठिकाणी आज आपला ज्ञानेश्वरी पारायण तीर्थ सोहळा 15वं गाव आमचं आहे आणि रविवारी आपला काला होणार आहे आणि हे 16वं गाव उमरद या ठिकाणी आहे. आणि 16व्या गावामध्ये श्रीफळ देण्याकरता सर्व मंडळी हरिभक्तपरायण छगन बाबा वैराग्यमूर्ती या ठिकाणी आलेले आहेत. दत्तराव महाराज आलेले आहेत दहेगावकर, तसेच आपले करंजीकर शिवाजीराव ढोणे आहेत, आमचे काका आहेत, सर्व गावकरी मंडळी आहेत. यांना श्रीफळ देण्यासाठी आपण आलेलो आहे. या ज्ञानेश्वरी सोहळ्याचा त्याचं महत्व आपलं खरोखर भाग्य उदयाला आलेलं आहे. कसं भाग्य उदयाला आहे? आम्ही दरवर्षी विदर्भात जाऊन त्या माळपाळीवर जंगलात जाऊन सप्ताह करतो आणि सप्ताह करून त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांना विनंती केली की बाबा तुम्हाला सप्ताहाचं महत्व आणि फल काय असतंय हे तुम्हाला खरं जर पाहायचं असेल तर आमच्या भागामध्ये वैराग्यमूर्ती छगन बाबा आहेत, त्यांची तुम्ही तारीख घेता का? ते म्हणे बाबा आम्ही किती भाग्यवान झालो, असे महात्मे आमच्या गावात जर पदस्पर्शाने पाहून झाले असेल तर त्या ठिकाणी बिंदास महाराज घ्या. बाबांनी बघितलंय कमीत कमी आपल्या बेलखेड पाटीने सावंगी पासून ते लोक व्यवस्था करतात बाबा येणार आहे म्हणून. त्या एवढ्या 5-6 किलोमीटरवर पाय घड्या, रांगोळ्या, सडास, मार्जन, एवढं फटाके, एवढ्या वैभवामध्ये ते उत्सव पार पडतात. तसं आपलं काहीतरी भाग्य आहे. आपल्या या ठिकाणी भाग्य असल्यामुळं हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. 7 दिवस हा आपला आनंद लुटायचा आहे. बरं, काही अडचण नाही, सांगितलं महाराजांनी, काही खर्च नाही. पारायण करायचं प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीला, नवरा बायको असेल, मुली असेल, मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, ज्याला पारायण करता येत नसेल, वाचता येत नसेल तर येऊन बसायचं. शेजाऱ्यानं जर पान पलटलं तर आपणही पान पलटायचं, प्रत्येक ओळीवर बोट ठेवायचं, असं पारायण त्या ठिकाणी होतं. तसं ऐकणाऱ्यांनी जरी ऐकून येऊन बसलं तरी त्यांचं पारायण होऊ शकतंय. अशा प्रकारे हा सोहळा पार पाडायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी काही खर्च नाही, काही नाही. जर झाली माझी इच्छा तर रोज चहा पाणी करीत जा, पोहे आणीत जा, इच्छा असेल तर, काही बर्डन म्हणून नाहीये असा विचार. आणि शेवटी आपल्या ठिकाणी बाबा सांगतात की प्रत्येक शेवटी घरोघरी पोळ्या जमा करायच्यात आणि शेवटी काला करायचा, काही अडचण नाही. मंदिरापाशी वरण करायचं, भात करायचा, बिगर खर्च सप्ताह आहे. असं वैभव प्रत्येक गावातून या ठिकाणी आपलं गेलं पाहिजे. लांब लांबचे फोन या लागले, जिंतूरून, परभणीहून, बाहेरच्या जिल्ह्यातून की आमचा नंबर. म्हणलं आमचा आता सध्या होत नाही. बाबांनी सांगितले 3 वर्ष नंबर लागत नाही कुठं, पण ही आपली परवणी सोडायची नाहीये असा या ठिकाणी नेम चालू आहे. नेम नटलो निर्धारी ऐशी पतिव्रता प्राणेश्वरी. नेमाला फार महत्व आहे. म्हणून आपला हा वैभवानं 7 दिवस हा कार्यक्रम कसा पार पाडता येईल हे आपण या ठिकाणी कसं पुरण घालायचं आणि कशी पोळी गोर करायची हे आपल्या सर्व गावकरी हाती आहे. पण जास्त काही बोलणार नाही. आता पुढील रूपरेषा आपल्याला बाबा सांगतील मार्गदर्शन. या ठिकाणी मी थांबतो. जय हरी रामकृष्ण. मनोजव मारुतीले वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजत वाणार श्रीराम दूतम शरम परपद्ये. आज जिंतूर तालुका ज्ञानेश्वरी सोहळा, आजचं हे 16वं गाव आणि याच्यामध्ये छगन बाबा टाकळीकर यांनी हा संकल्प केला आणि त्याच्यात दहेगावचे दत्ता महाराज त्यांचा संकल्प आहे नारळ सुद्धा दुसऱ्यांना द्यायचं नाही. नारळ पण ते स्वतः खर्चात देतात. त्यांनी पावदुका याच्या आळंदीहून स्वतः अभिषेक करून आणलेले आहेत आणि आता त्यांनी छत्र येथे पूर्ण 12,000 रुपये स्वतः खर्च केला त्यांनी. आणि स्वतः ते असं नाही की नुसतं दिलं म्हणून नाही, पण प्रत्येक गावात 3 चक्र चालू आहेत त्याच्या. प्रत्येक जिथं पारायण चालू झालं तिथं स्वतः आहेत. पारायण नारळ देणं आणि शेवटचे पण शेवटचे जे असतंय त्याच्यात पण ते स्वतः येतात. एवढं 2 शब्द. ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका आपलं गावामध्ये म्हणजे आपलं 16वं गाव आहे. बेलखेडा ह्या ठिकाणी पारायण चालू आहे
आपल्याला आता रविवारी बेलखेड्याला कार्याच्या कीर्तनाला उपस्थित राहायचं, तिथला महाप्रसाद घ्यायचा आणि ज्ञानोबरायाची पवित्र ज्ञानेश्वरी पालखी त्या गावाहून ठीक 4 वाजता आपल्या गावी मुक्कामाला आणायची. नंतर सोमवारपासून आपल्या ह्या भव्य दिव्य मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला पारायणाला बसायचे. घरोघरचा एक एक व्यक्ती, त्यात मग महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलगा असेल, मुलगी असेल, या सर्वांना आग्रह करून विनंती करून या मंदिरामध्ये पारायणाला एक प्रकारचं बसायचे. मला तर असं वाटतं हे लहानसं गाव आहे, पण पारायणाला हे मंदिर पुरणार नाही. एवढी मंडळी या ठिकाणी बसणार आहे. स्वस्त आणि मस्त सप्ताह आहे. सकाळी 6 ते 9 पर्यंत पारायण होतं. दिवसभर आपल्या संसाराचे कामं करायला आपण मोकळे होतो. म्हणून सर्व गावकरी मंडळीला विनंती आहे की जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी पारायणासाठी या ठिकाणी बसायचं आहे. घरी ज्ञानेश्वरी असेल तर आणायची. तशा आमच्याबरोबर एक प्रकारचे ज्ञानेश्वरी आहेत. म्हणून उद्यापासून आपल्या गावामध्ये या तरुण मित्रमंडळीने यादी तयार करायची, आपल्या गावात पारायणाला किती बसायची. आणि रविवारी आपल्याला बेलखेडा इथं काल्याच्या कीर्तनाला तो महाप्रसाद घेण्यासाठी आणि पवित्र ज्ञानेश्वरीची पालखी आपल्या गावाला टाळ मृदंगाच्या नादामध्ये वाजत गाजत ह्या ठिकाणी आणायची. यानंतर आता ज्ञानेश्वरी पारायणाचं श्रीफळ एक प्रकारचं देण्यात येत आहे. तर गावकरी मंडळीला मी अशी विनंती करतो की त्या श्रीफळाचा स्वीकार गावकरी मंडळीने करावा.